मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। पुण्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। परतीच्या पावसामुळे पुणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील अनेक शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळून वाहतुकीवरती देखील मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। महाड व पोलादपूर परिसरात सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने राज्यासाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube-वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा Instagram-वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा। परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढायला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागातील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, तर शहरी भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळतोय। रायगड, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पुण्यामध्येही रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय। आज हवामान विभागाकडून मुंबई, पुण्यासह राज्यभरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय। मुंबई, पुण्यातील लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रावरतीही झालेला असून 2 दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोर धरलाय। आज राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उर्वरित ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। पुणे शहरासह उपनगरात रविवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावत पुणेकरांची धांदल उडवली आहे। रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या। चिंचवड परिसरात सर्वाधिक 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लोहगाव, हडपसर, हवेली, शिवाजीनगर, मगरपट्टा आणि कोथरूड परिसरात पावसाच्या मध्यम सरींनी रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले। सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलेली आहे। सोमवारपासून पावसाचा जोर आणखी वाढलाय, त्यामुळे पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। स्थानिक शाळांनी निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हडपसर परिसरात बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे। प्रशासनाने तात्काळ JCB आणि मनुष्यबळाचा वापर करत रस्त्यावरील दगड, माती हटवून मार्ग मोकळा केला। योग्य ती काळजी घेऊन पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। रविवारी संध्याकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपलं। याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपूरला बसलाय। पावसाचं प्रमाण अधिक असल्याने महाड शहर पूर्णपणे भिजलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता। राज्यातील विविध भागात पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान आज कोणकोणत्या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे। मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। येलो अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताराच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।